तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना विद्यार्थ्यांच्या आघाडीकडून दगडूशेठला आरती करण्यात आली आहे, प्रार्थना करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या दगडूशेठ गणपती बाप्पाला शिवसेना विद्यार्थी सेनेकडून ही साकडं घातलं गेलं आहे, आरती केली गेलेली आहे। पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी बसावेत यासाठीची ही आरती आणि साकडं होतं। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोतदार यांच्याकडून। बालाजी, काय नेमक्या भावना होत्या यावेळी विद्यार्थी आघाडीच्या शिवसेनेच्या? नक्कीच विद्यार्थ्यांकडून ही सगळी दगडूशेठ गणपतीला प्रार्थना करण्यात आलेली आहे, आरती करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी कार्यकर्त्यांकडून असे सगळे उपक्रम राज्यभरात राबवले जात आहेत। ज्यांनी आरती केली ते आपल्यासोबत आहेत। काय नेमकं तुमची सगळी भावना होती, आज तुम्ही आरती करताय, वाटते का मुख्यमंत्री? निश्चितच होतील आणि पुणे शहरातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी यावेळेस या महाआरतीत सहभागी झाले। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका अत्यंत पुणे शहर असेल आणि इतरही राज्यातले शहर असतील त्यांचा विकास करण्यासाठीची जी प्रगतीपथावर नेणारी घोडदौड आहे ती अशी सुरू राहावी म्हणून शहरातल्या तमाम विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यार्थिनींच्या वतीनं ही महाआरती दगडूशेठ गणपतीच्या गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आणि पुनश्च एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अतिशय सर्वांचे लोकप्रिय नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब पुनश्च विराजमान व्हावे ही प्रार्थना आम्ही गणरायाला केली। तर रिद्धी, आपण पाहतोय महायुतीचं सरकार आलंय, 3 वेगवेगळे नेते आहेत आणि प्रत्येक नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा वेगवेगळ्या प्रार्थना करून आपला नेता मुख्यमंत्री व्हावं यासाठी प्रार्थना करण्यात येते। रिद्धी जी, बालाजी धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी आणि या प्रतिक्रियेसाठी।